देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला महत्त्वाची घडामोड मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। 207 जागांचा तिढा सुटलाय। उरलेल्या 20 जागांवर आज चर्चा होणार आहे। तर मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दुसरीकडे मुंबईत वंचित आणि काँग्रेसची युती झाली। वंचित 62 जागा लढवणार आहे, तर ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा दिल्या जाणार आहेत असं सूत्रांकडून समजतंय। तिकडे पुण्यामध्ये मवियाच्या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीनं दांडी मारली आहे। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडी झाली आहे। भाजपला मुंबईत रोखण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं युती जाहीर केली आहे। युतीत वंचित बहुजन आघाडी 227 पैकी 62 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहेत। नवीन अध्यायाला सुरुवात करत असल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युतीची घोषणा केली आहे। बाकी जिल्हा परिषदांच्या किंवा महानगरपालिकांच्या युती आघाडी संदर्भातली जी काही घोषणा असेल ती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती केली जाणार आहे। आणि आज या ठिकाणी आपण ही मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 62 जागा या पद्धतीचा फॉर्म्युला घेऊन ही आघाडी झाल्याचं आज या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। मुंबई पालिका भाजपला 128, शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा, 20 जागांवर पेच कायम, चर्चा होणार। मुंबईत पालिकेसाठी भाजप 128 तर शिंदेच्या शिवसेनेची 79 जागांवरती चर्चा झाली आहे। 207 जागांचा तिढा सुटल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा होणार आहे। मुंबई महापालिकेसाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात अंतिम चर्चा करणार आहेत। चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। आमचे शिवसेनेचे सरचिटणीस राहुलजी शेवाळे आणि भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन हे काल सांगितलेलं आहे। तो महायुती आम्ही घट्ट आहोत, एकत्रित आहोत, अशा प्रकारे जागा वाटप किंवा कुठल्याही प्रकारच्या बरोबरी किंवा विसंवाद नसेल। आम्ही ताकदीने एकत्रित सगळे लढणार। भाजप असेल किंवा शिवसेना असेल, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आठवले साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत। तर मुंबईत अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आल्यानं महायुतीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने विरोध दर्शवलाय। त्यामुळे मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढते। पवारांच्या पक्षाला ठाकरे बंधूंकडून 10 ते 12 जागा देण्यात येणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 52 जागांची मागणी होती, पण आता 10 ते 12 जागांवरच पवारांच्या राष्ट्रवादीला समाधान मानावं लागणार अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे। रंगशारदामध्ये उद्या मनसेचा सकाळी 9:30 वाजता मेळावा होणार आहे। राज ठाकरे उद्या मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे। मेळाव्याच्या अनुषंगानं शिवतीर्थावर महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई यांची बैठक झाली। मातोश्रीवरील शनिवारी झालेल्या बैठकीत मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 18 जागांची मागणी करण्यात आली आहे। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते, त्यांना समजवावं लागतं। ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 131 पैकी शिंदेच्या शिवसेनेची 87 आणि भाजपचे 40 जागांवर चर्चा झाली आहे। उर्वरित 4 जागांसाठी लवकरच तोडगा निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बैठक झाली। महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी चर्चेसाठी उपस्थित नव्हती। उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याकडे ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी या संदर्भात तक्रार केली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे फोन हे नॉट रिचेबल असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला। कुणाची वाट पाहू नका, पुढे जा अशा सूचना संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना केल्या। यानंतर ठाकरेंची शिवसेना काँग्रेस पुण्यात एकत्र लढणार अशी माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे। एक
महत्वाची घडामोड. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक सुरू आहे. राष्ट्रीय संघटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2च दिवस शिल्लक असताना अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरला नाहीये. बैठकीत राहुल नार्वेकर, अमित साटम, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित आहेत. तर तिकडे पुण्यात महायुतीत चांगलाच वादावादी सुरू आहे. पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देत आहे असा आरोप शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय. लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही असं धंगेकर म्हणाले. दरम्यान धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार आहे. पुण्यात महायुतीतल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचं म्हणत रवींद्र धंगेकरांनी उघड नाराजी व्यक्त केली. लाचार होऊन युती नको, आम्हाला निवडणूक लढवू देण्याची संमती देण्याची मागणी धंगेकरांनी केली. नाही ही आता जी चाललंय हे लाचार असल्यासारखं चाललंय. 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 3 घ्या, 2 घ्या आणि ते ठरवणार उमेदवार. आम्ही ह्याला देतो त्याला देतो असं कुठं चालतं का? ज्या निवडणुका जिंकणारच नाही ते वाढ आम्हाला कशाला देता तुम्ही? शिंदे साहेबांनी आम्हाला स्थानिक लेवलवर आम्हाला अधिकार द्यावेत या तुमच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो. आणि आम्ही लढणार आहे. असं नाही की 2 जागा घ्या 5 घ्या, हे नाही. काल आमची बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय की लाचार होऊन अजिबात निवडणूक लढवणार नाही, सन्मानाने निवडणूक लढणार. रवींद्र धंगेकरांची जागा वाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येतं. तर कुणी कोंडी करत असेल तर त्यावर आमच्याकडे उपाय असल्याचं शिरसाट म्हणाले. दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील. दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहे. रवींद्र धंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत. पुण्यात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचं कुटुंब निवडणूक लढणार आहे. धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. माझं रक्त थांबणार नाही, कारण शिवरायांचा वारसा असलेलं रक्त आहे आणि तो थांबणार नाही. तो माझं बी ऐकणार नाही. आता विषय युती धर्म पाळणार नाही. मी युतीत आहेच की, युती धर्माचा विषय नाही. पण तो निवडणूक लढवणार हे नक्की. कशी लढवणार काय लढवणार तर तो त्याचं ठरवल. पण मी शिंदे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करणार. माझा वर्ग धंगेकरांचा वर्ग आहे, तो लढणार आहे. त्याला बंडखोरी मानता येत नाही, स्वाभिमान म्हणता येतो. स्वाभिमान आणि स्वाभिमानाचं रक्त आहे ते, काय बंडखोरीचं रक्त नाही. स्वाभिमान बंडखोरीचं रक्त आपल्याकडे नाही, स्वाभिमानाचं रक्त आहे. ते रस्त्यावरून लढणार आणि जिंकणार. तर रक्त सांडून मिळवलेली मुंबईत 2 गुजराती गिळायला निघालेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर हल्लाबोल केला. भाजपनं आपला दुरुपयोग करून घेतला, गद्दारांना लाज वाटत नाही असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, खासदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदेच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. 2 गुजराती गिळायला निघालेत पण आमच्यापासून मुंबई कुणीही हिसकावू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय. मी त्यांना मुद्दामून म्हणतोय हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवून तुझं माझं करत मुंबई त्यांना अंडर देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं तर दुफडी म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या. आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये. माझीच माणसं माझ्या अंगावर सोडते, त्यांना आपण मोठं केलं तेच माझ्यावरती वार करतायत. रक्तपात आपला होतोय, एकमेकांमध्ये रक्त आपलं सांडलं जातंय आणि नको ती लोक तिकडे सुखानेवर राज्य करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे या अशा सगळ्या गद्दारांना. ही आई विकताय तुम्ही, ही माझी तळमळ आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंवर भाजपकडूनही पलटवार करण्यात आलाय. आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे. आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली. मुंबई तोडण्याचा प्रयत्न
हा काँग्रेसच्या सरकारने केला होता, मात्र त्यांच्याशीच दोस्ती तुम्ही करता आहात, त्यावेळी मुंबईची अस्मिता कुठे जाते तुमची? काहीही झालं तरी भाजपला हरवणारच असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. तुम्ही तुमच्यातला जोश हा आहे, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे. वाईट विचार मुंबईबद्दल येईल त्याला कडाडून विरोध करू आणि आम्ही देखील रस्त्यावर उतरू, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. बारामतीत अदानी आणि पवार कुटुंब एकत्र आले होते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन पार पडलं. यावेळी शरद पवार, अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. दरम्यान अदानींच्या भावानंच पवारांचा पक्ष फोडला अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन झालंय. बारामतीमध्ये अदानींच्या स्वागतावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते. गौतम भाई, वेलकम टू बारामती. यावेळी गौतम अदानी यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीचं सारथ्य रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीमधल्या या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना गौतम अदानींचा सत्कार करण्यासाठी पुढे नेलं. बारामतीमधील या सोहळ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. दुसरीकडे गौतम अदानी यांनी कार्यक्रमस्थळी दाखल होताच शरद पवार यांच्या पाया पडलेत. I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than 3 decades, and what I have learned from him has no parallel. But beyond knowledge, it is his wisdom, his affection, and his deep empathy that leaves the strongest imprint. That is why, for me, he has always been a mentor in the truest sense. कार्यक्रमातील मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये गौतम अदानी यांची खुर्ची ठेवण्यात आली होती. याच वेळी मंचावर गौतम अदानी भाषण करत असताना अजित पवार बाजूच्या खुर्चीवर बसले आणि पवारांशी काही वेळ चर्चा केली. काका पुतण्यांमधील चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि गौतम अदानी यांच्यात देखील चर्चा झाली. तर अदानी माझे मोठे भाऊ म्हणणाऱ्या सुळेंवर अजित पवारांनी टोला लगावलाय. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत. कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात. परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते. गौतम भाई, अभी लोगों को लगता है, टीचर को लगता है अभी मेरी नौकरी का क्या होगा, लेकिन मैं उनको आश्वासित करती हूँ कि टीचर की जगह कंप्यूटर कभी नहीं ले जा सकता. कंप्यूटर तुमच्यावर संस्कार नाही करू शकत. जी एखादा कमी जास्त मार्क पडले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या पाठीवर थाप नाही मारू शकत. किंवा एखादा शिक्षक पेपर का चुकला माझा हे जरी चॅट जीपीटीनी सांगितलं तर तो इमोशनल क्वेश्चन जो असतो ना, तो नात्यातला जो ओलावा आहे ना, तो काही चॅट जीपीटीने अजून तरी काढलेला नाहीये. मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला आहेत का पक्षाचं, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना. मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत, अनेक ठिकाणी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो कोटीची रोजगार निर्माण होतोय. मग मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहित नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल, ते असतील, शरद पवार साहेब असतील, तर अडचण काय? दरम्यान अदानींच्या भावानेच पवारांचा पक्ष फोडल्याची टीका राऊतांनी या कार्यक्रमावरून केली आहे. पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात
अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटे ते सांगते. उद्योगपतींचं स्वागत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबई खिशात घातली जाते, मुंबई घशात घातली जाते, अशा पद्धतीचे आरोप त्याच उद्योगपतीवर करायचे हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं दुहेरी धोरण आहे. अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या, नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे. त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे. कार्यक्रमानंतर शरद पवार, गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी दाखल झाले. सर्व पवार कुटुंबासह अदानींनी भोजनाचा आस्वाद घेतला. 24 तासातच विकासाचा साक्षात्कार होऊन भाजपमध्ये जाणाऱ्या नाशिकचे दिनकर पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. आपण कसे आणि किती वेळा पक्षांतर केली हे सांगताना दिनकर पाटील भाऊक झाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. 24 तासातच विकासाचा साक्षात्कार होऊन भाजपात जाणाऱ्या नाशिकचे दिनकर पाटील आता भावुकही होऊ लागले. भाजपच्या जनसंवाद बैठकीत आपण कसे आणि किती वेळा पक्षांतर केलं याचा दाखला देता देता भाजपच्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर झाले. हे तेच दिनकर पाटील आहे जे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर गुलाल उडवत नाशकात नाचत होते. मात्र त्यांच्या शर्टावरचा गुलालाचा रंग जात नाही तोच दिनकर पाटलांनी रंग बदलत मनसेतून भाजपात प्रवेश केला. फक्त विकासासाठी अशी गर्जना करत गिरीश महाजनांनी त्यांच्या हाती कमळ सोपवलं. त्यावेळी कदाचित काल मनसेच्या मिरवणुकीत उडवलेल्या गुलालाच्या हातावरचे डागही पूर्ण पुसले गेले नसावेत. काही महिन्यांपूर्वीच भाजपला पोट भरून शिव्या देणारे आता भाजपशिवाय विकास शक्य नसल्याचा दावा करतायत. दिनकर पाटलांनी किती वेगानं डोक्यावरची टोपी बदलली त्याचे हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलं. अहो एवढे लबाड लोक पुढेच पाहिले नाही. काही लोक म्हणतील अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदा झाली ना. फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. काल आपण एकत्र आले त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही. फक्त विकासासाठी चाललो. नाराज नाही नव्हतो, याच्या पुढे राहणार नाही. विकासासाठी काम करायचं, विकास करायचा एवढाच उद्देश.